नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सापकल यांनी सरकारकडे शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीचे निकष फार किचकट नसतील असे स्पष्ट केले. राज्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे 70% सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आता इतर महत्त्वाच्या बातम्या पाहूया. साखरेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रमजान सणामुळे बाजारामध्ये साखरेची मागणी वाढलेली आहे आणि कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरामध्ये वाढ होऊ शकते असे व्यापाऱ्यांचे मत आहे. देशामध्ये धान्य उत्पादनात मोठी वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. मागील 10 वर्षांमध्ये देशातील धान्य उत्पादनामध्ये तब्बल 44% वाढ झाल्याचे सांगितले गेले आहे. राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत तब्बल 26 लाख कर्जे रद्द करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 32 लाख कर्जांची निवड झाली होती. त्यापैकी 6 लाख कर्जांची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आगामी काळात $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यावर कर्ज असले तरी आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आता शेती संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी. कापूस खरेदीसाठी दिलेली मुदत 15 मार्च रोजी संपणार आहे. बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे कापूस खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. दरम्यान वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावरही होताना दिसत आहे. उष्णतेमुळे गुरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दुग्ध उत्पादनात घट होत असल्याचे पशुपालक सांगत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील पाणी स्थितीबाबतही चिंताजनक माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील 85 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 34% जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा वाढत असताना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेही बाजारावर परिणाम होत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतातील बाजारपेठांवर आणि शेती उत्पादनांच्या निर्यातीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान द्राक्ष आणि बेदाणा बाजारात दर घसरलेले दिसत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महास्वराज्य शिबिराच्या माध्यमातून डिजिटल सातबारा आणि नमुना 8 उतार्यांचे वितरण करण्यात आले आहे. हजारो शेतकऱ्यांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे. परतूर तालुक्यामध्ये हरभरा आणि गहू काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र मजुरांचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांदा पिकाबाबतही चांगली बातमी आहे. परतूर तालुक्यात यंदा 542 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली असून उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मात्र अवकाळी पावसाची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. नांदेड जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. दरम्यान काही भागात खतांची उपलब्धता असूनही टंचाईचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता एक महत्त्वाचा अपडेट. पीएम किसान योजनेअंतर्गत 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पशुधनाबाबतही चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी पशुधन विक्री वाढल्याचे दिसत आहे. हवामान विभागाकडूनही महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून रविवारी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे गहू, कांदा आणि आंबा पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
शेवटी पुन्हा एकदा मुख्य बातमी. राज्याच्या अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. आता या कर्जमाफीचे निकष काय असणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.